कपाशीच्या वाणाचा तुलनात्मक अभ्यास करण्याकरता शेतकरी संघटनेच्या वतीने अकोल्यातील अडगाव शेत शिवारात शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं। या शिवार फेरीत विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला। अकोला जिल्ह्यापासून सुरू झालेल्या प्रतिबंधित HTBT कापूस लागवडीचा हंगाम आता कुठे ऐन भरात आहे तर कुठे अंतिम टप्प्यात आहे। जगभरात गाजलेल्या या आंदोलनानंतर देशात लाखो हेक्टर क्षेत्रांवर प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर HTBT लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादन खर्चाचा व उत्पादनाचा तुलनात्मक लेखाजोखा मांडण्यासाठी अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथे शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या शेतकऱ्यांनी HTBT कपाशीची पाहणी केली। ही कपाशी पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना HTBT फायद्याची वाटते आहे। शासनाने यावरील निर्बंध उठवून शेतकऱ्यांना HTBT वाण मोकळं करावं अशी मागणी सुरू झाली आहे। माझं नाव विक्रांत बोंद्रे, मी इथं बाजूला लाडेगाव म्हणून गाव आहे, तिथला शेतकरी आहे। मी सुद्धा हे HTBTचं वाण लावलं आहे, तरी पण याच्यात खर्च बऱ्यापैकी वाचतोय आणि उत्पन्न पण चांगलं येतं आहे। मेन आज शेतकऱ्याला त्याचा खर्च वाचणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यातून उत्पन्न होते, जे काही होते ते चांगल्या प्रकारे येत आहे। जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान या नाऱ्याच्या अनुषंगाने GM तंत्रज्ञानावरील बंदी उठली पाहिजे, यासाठी 10 जूनला अकोली येथे आंदोलन सुरू झालं आणि आता HTBT प्रतिकात्मकरित्या लावून HTBT म्हणजे हर्बिसाइड टॉलरंट BT बियाणं लावून सरकीचं ते सुरुवात झाली होती। आज इथं हार्वेस्टिंगचा कार्यक्रम सुरू झाला शिवार फेरीचा, की या HTBTनं शेतकऱ्यांना किती फायदा होतो, त्याला निंदनामध्ये किती सुलभता येते, एकरी 10-15 हजारापर्यंत त्याचं खर्च वाचतो आणि इतक्या या सगळ्या ह्याच्यात काटकसरीचा कोणताही धंदा करायचा असला तर काटकसर केली पाहिजे। तेव्हा कोणत्याही व्यवसायामध्ये काटकसर केली पाहिजे आणि HTBT हे काटकसर करण्याला मदत करणारं वाण म्हणून ते प्रतिकात्मक दृष्ट्या पेरलं होतं। तसं पाहिलं तर हे आंदोलन हे किसान स्वातंत्र्य सत्याग्रह आहे, किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह म्हणून हे आंदोलन करण्यात आलं आणि याचा महोत्सव हा यवतमाळ जिल्हा तालुक्यामध्ये हिवरी नावाचं गाव आहे, तिथं आता 5 तारखेला आम्ही हा महोत्सव साजरा करतोय। तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतोय, तिथे या। इथं ही जी रेडी राऊंडअप बीटी आहे, या बीटीमुळे जो शेतकऱ्यांचा कल्टिवेशन म्हणजे जे खुरपणी निंदणी याच्यावर जो प्रचंड खर्च होतो, राऊंडअप बीटीमुळे तो खर्च वाचला। म्हणजे जवळपास जो 7 ते 8 हजार रुपये एकरी खर्च होतो तो खर्च 500 ते 600 रुपये आला। त्यामुळे शेतीत जे अतिरिक्त खर्च होत आहे तो खर्च रेडी राऊंडअपमुळे वाढत आहे। यात दुसरं जे वाण आहे, जे येणारं वाण जे आहे ते वाण आहे BG3, पण सरकारच्या अनास्थेमुळे BG3 उपलब्ध झालं नाही, त्यामुळे आज आपला शेतकरी गुलाबी बोंडअळीचा सामना करत आहे। BG3 वाण जर मिळालं तर गुलाबी बोंडअळीचा सामना म्हणजे कमी होऊन शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।